बोगस शिक्षक भरती सर, आता तुम्ही बैठक घेतली, काय नेमकं निर्णय केलेला आहे, काय निर्णय घेतलेला आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयावर आपल्या या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की 15 दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही, आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही, असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये, तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे। ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 31 ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा 1 जुलैपासून पैसे मिळणार आहेत। 1 जुलै मग ऑगस्टमध्ये झाला तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहेत, सुटसुटीत केलेले आहेत। त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल, त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल 15 वर्षापूर्वीचा, रेशन कार्ड पिवळा आणि केसरी 15 वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल। त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये, कुठलीही चिंता करू नये आणि दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। कुणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी। आणि दुसरं याच्यामध्ये आणखी आम्ही असा बदल केलेला आहे की 21 ते 60 वर्ष होतं ते 21 ते 65 वर्ष केलेलं आहे। 21 ते 65 वय गटातल्या महिलांना आमच्या बहिणींना हा लाभ मिळेल। त्याचबरोबर जमिनीची अट जी होती 5 एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे, अगदी सुटसुटीत केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना महिलांना आमच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं। सुलभ कर दी है, सारी प्रक्रिया सरल कर दी है, किस तरीके से लाभ पहुंच सकेगा? मुख्यमंत्री मेरी लाडली बहन ये योजना सरकार ने शुरू की है, लेकिन सब जगह देखने को मिल रहा है कि बहुत भीड़ हो रही है। वो हमारे बहनों को लग रहा है कि 15 जुलाई तक ही है इसका अंतिम डेट है, लेकिन मैं ये स्पष्ट करना चाहता हूँ कि आज हमारी बैठक हुई है, हमारे दोनों उप मुख्यमंत्री और महिला बाल कल्याण मंत्री और बाकी सभी अधिकारी थे और ऐसा निर्णय हुआ है कि जो 21 से 60 साल का जो लिमिट था वो 21 से 65 साल तक किया गया है। और दूसरी बात जो मुदत थी 15 दिन की उसको बढ़ाकर 31 अगस्त तक किया है। अगस्त में भी जो भी हमारी बहन
फॉर्म भरेगी उसको जुलाई के भी पैसे मिलेंगे, क्योंकि ये स्कीम जो योजना है 1 जुलाई से शुरू होती है, तो उसके दोनों महीने के पैसे मिलेंगे। और इसीलिए उसमें जो डोमिसाइल सर्टिफिकेट का जो कंडीशन था उसको भी हमने थोड़ा रिलैक्स किया है, शिथिल किया है। स्कूल सर्टिफिकेट जो है, लिविंग सर्टिफिकेट, जन्म का दाखला और वोटर लिस्ट में 15 साल पहले का नाम, और येलो और केसरी रेशन कार्ड, जिसके बाद चुना होगा 15 साल का, उसको उसमें पात्र वो हमारी बहन होगी। और इसलिए बहुत ही सुलभ इसमें हमने सुलभता लाने का निर्णय लिया है। और सभी कलेक्टर, तहसीलदार प्रांत, इन सभी को मेरा कहना है कि ये योजना का लाभ हमारे बहनों तक पहुंचाने के लिए उनको मार्गदर्शन किया जाए। इसमें कोई भी सरकारी अधिकारी, कर्मचारी कोई भी पैसे की अपेक्षा ना करे। इसमें कोई अगर करे तो उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। और मेरे बहनों को भी मेरा कहना है की कोई भी पैसे का मांग करे तो सीधा उसकी तक्रार कलेक्टर के पास करें। अंबादास दानवे यांनी वरच्या सभागृहामध्ये विरोधक झूठा नैरेटिव सेट करते हैं कि ये योजना पहुंच नहीं पाएगी, सिर्फ चुनाव की झूठा नैरेटिव है। ये देखो, फेक नैरेटिव उन्होंने लोकसभा में किया, झूठा नैरेटिव सेट करके वोट बटोर लिए। अभी एक बार नहीं होता है, और हमारी सरकार ने आज तक जो बोला है वो पूरा किया है। पहले देखो, आपने जितनी योजना हमने शुरू की वो लागू की है, और इसका जो प्रावधान हमने, जितने पैसे इसको लगते हैं, पूरे पैसे का प्रावधान हमने बजट में किया है। और जब भी खाते में पैसे चले जाएंगे तो विपक्ष को पता चलेगा, उनकी आंखें फट जाएगी और उनको उनका नैरेटिव पता चलेगा। और इसलिए हमारी सरकार ने जो निर्णय लिया है वो पूरी तरह महिलाओं के लिए, युवाओं के लिए, गैस सिलेंडर का भी जो है उसका भी है, और किसानों के लिए भी, और जिनकी जो हमारी लड़कियां जो है वो पढ़ाई करती है, हायर एजुकेशन, उनके लिए भी, और युवाओं के लिए भी ये सरकार ने निर्णय लिया है। पूरी तरह इसका पूरा बजट प्रावधान किया है। निंबाळकर मदतीचा हात, निंबाळकर यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिलेला आहे। निंबाळकर ते बैलगाडीची शर्यतीमध्ये त्यांनी फार कोर्टाची लढाई केली, सुप्रीम कोर्टपर्यंत गेले, आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यांचा खून झालेला आहे। त्यांचं परिवार जो आहे म्हणजे आज बेसहारा झालेला आहे, आणि ते आज माझ्याकडे आले होते। मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना 5 लाख रुपयाची मदत केलेली आहे, आणि त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत, दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे कठोर कारवाई होईल।